अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन मुलींची सुटका. रत्नागिरी पोलिसांची ऑपरेशन मुस्कान अंतर्गत धडाकेबाज कारवाई. मुंबईतील वाकोला परिसरातून अपहरण झालेल्या 2 अल्पवयीन मुलींची अवघ्या काही तासात सुटका करण्यात रत्नागिरी पोलिसांना यश आलं आहे. ऑपरेशन मुस्कान अंतर्गत करण्यात आलेल्या या कारवाईत नेत्रावती एक्सप्रेसमधून रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दोन्ही मुलींची सुरक्षित सुटका करण्यात आली. मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्यात 11 फेब्रुवारी 2026 रोजी भारतीय न्याय संहितेच्या कलम 137(2) अन्वये अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या मुली नेत्रावती एक्सप्रेसने गोव्याच्या दिशेने प्रवास करत असल्याची गोपनीय माहिती रत्नागिरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अप्पर पोलीस अधीक्षक बी महामुनी यांनी तात्काळ तपासाचे आदेश दिले. माहिती मिळताच स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे विशेष पथक तातडीने रत्नागिरी रेल्वे स्थानकावर दाखल झाले. नेत्रावती एक्सप्रेस स्थानकात येताच पोलिसांनी डब्यांची कसून तपासणी केली. यावेळी दोन्ही अल्पवयीन मुली सुरक्षित अवस्थेत सापडल्या. संपूर्ण कारवाई गोपनीय आणि वेगाने पार पाडल्याने मुलींची सुखरूप सुटका करणे शक्य झाले. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही मुलींना मुंबईतील वाकोला पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. या तातडीच्या आणि प्रभावी कारवाईबद्दल मुलींच्या पालकांनी तसंच मुंबई पोलिसांनी रत्नागिरी पोलिसांचे आभार मानले आहेत. पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल विजय आंबेकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल दीपराज पाटील आणि महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल स्वाती राणी यांच्या पथकाने ही उल्लेखनीय कामगिरी बजावली. या कारवाईमुळे रत्नागिरी पोलिसांच्या तत्परतेची आणि कार्यक्षमतेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे. ज्योती बिवलकर, दापोली वार्ता.